औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेथमुदा यांनी जिल्हा परिषद सदस्यांनाच अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे। बेकायदेशीर कामं करण्यासाठी बेथमुदा यांच्यावर दबाव आणला जात होता, मात्र त्यांनी नकार दिल्यानं ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय। दरम्यान या मारहाणी प्रकरणी आरोपीला अटक न झाल्यास हिंगोली जिल्हा परिषदेत बंद पाळण्याचा इशारा देण्यात आला आहे। औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महागाई रोखण्यात आलेलं अपयश भांडवलदारांना खुश करण्यासाठी सरकारी धोरणांचा निषेध करत सोलापुरात कामगार संघटना कृती समिती रस्त्यावर उतरली। केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 2 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली। या संपात रिक्षा चालक, राज्य परिवहन, रेल्वे, पोस्ट, बँक आणि इतर सरकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी होणार आहेत। चुकीची आहे। महागाई रोखण्यात आलेला अपयश आणि भांडवलदारांना खुश करण्याच्या सरकारी धोरणांचा निषेध करत सोलापुरात कामगार संघटना कृती समिती रस्त्यावर उतरली। केंद्र आणि राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 2 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली। या संपामध्ये रिक्षा चालक, राज्य परिवहन, रेल्वे, पोस्ट, बँक आणि इतर सरकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले। पिंपरीतल्या बीआरटी मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधावा या मागणीसाठी वाकड आणि थेरगावमध्ये नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून नागरिकांना पायपीट करावी लागते, यासाठी भुयारी मार्ग बांधावा अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे करून सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं अखेर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेस नागरिकांनी बीआरटी बस काही वेळ अडवून धरली, मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत बस मार्गस्थ केले। दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगाराच्या मागणीसाठी गेटसमोर धरणं आंदोलन केलं। काम बंद आंदोलन करून कारखान्याच्या गेटवर या कामगारांनी व्यवस्थापनाविरोधात तीव्र निदर्शने केली। 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा आदेश देण्यात आला। कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल असून या प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। नांदेडच्या तालुका कृषी कार्यालयाकडून झालेल्या विविध कामातून भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत संबंधित कामांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले। जलयुक्त शिवार अभियान, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, वेंबर इथल्या सिद्धिविनायक ट्रस्टमधील कामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। वर्ध्यातल्या हिंगणघाट तालुक्यात सास्ताबाद इथल्या बोगस रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आलाय। जिल्हा परिषद कृषी अधिकारी आणि भरारी पथकानं कारवाई करत बाहुबली नावाचं हे बोगस खत ताब्यात घेतलंय। या खताविरोधात अनेक शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 2.5 लाखांचं खत जप्त करण्यात आलंय, तर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाण्यातल्या मलकापूर तालुक्यातल्या घुसर निमखेड रस्त्यावर 40 वर्ष जुनी लिंबाची 30 ते 40 झाडं तोडण्यात आली आहेत। शेतमालकांना केलेल्या या वृक्षतोडीविरोधात महसूल विभाग तक्रार देऊन सुद्धा कारवाई करत नाहीये। घुसर निमखेड मार्गावरच्या जगन्नाथ ढोण यांची ही वडिलोपार्जित झाडं होती। शेजारच्या शेतमालकांना ते तोडून व्यापाऱ्याला विकली। या विरोधात गेल्या 2 महिन्यांपासून दाद मागून सुद्धा महसूल विभाग कारवाई करत नाहीये। चंद्रपूर जिल्ह्यातला सर्वात खराब रस्ता अशी ख्याती असलेला गडचांदूर भोयेगाव मार्गाची आमदार संजय धोटे यांनी पाहणी केली। कोपरणा, जिवती आणि गटतांदूर परिसरातील अंदाजे 10 ते 100 ते 150 गावातले नागरिक या रस्त्याचा वापर करतात, मात्र औद्योगिक वाहतुकीमुळे हा रस्ता प्रचंड खराब झालाय। या रस्त्याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा केल्यानंतर आमदार संजय धोटे यांनी या रस्त्याची पाहणी केली।
उपोषणाला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून अकोल्यातल्या शिवाजी धुमाळ या भाजप नेत्यावर पिस्तूल रोखण्याची घटना घडली आहे। यावेळेस झालेल्या मारहाणीत धुमाळ यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा 6.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा आरोप धुमाळ यांनी केलाय। या प्रकरणी सुगाव खुर्द इथं सरपंचासह 13 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मारहाणी प्रकरणी अकोल्यात बंद पुकारण्यात आला होता। भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदीवरच्या कारधा पुलावरील वाहतूक बंद करण्याची अधिसूचना काढूनही या पुलावरची वाहतूक अद्याप सुरूच आहे। 1928 साली बांधलेल्या या ब्रिटिशकालीन पुलाचे सगळे खांब पाण्याखाली गेलेत। त्यावर वाहतूक बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ही वाहतूक सुरूच ठेवण्यात आली। त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारतात। पंढरपुरातल्या वाळू माफियांविरोधात सांगोल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी धडक कारवाई सुरू केली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये कारवाई केलेले 70 ते 80 वाळूचे ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले। रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात दंडाची कारवाई करून सुद्धा 15 ते 20 ट्रक चोरटी वाळू वाहतूक करताना दिसत आहेत। त्यामुळे जप्त केलेली वाहनं लावण्यासाठी जागा अपुरी पडायला लागली आहे। तब्बल 148 कोटी गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक सोलापुरात पकडण्यात आलाय। या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलाय, तर अंदाजे 10.5 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। आंध्र प्रदेशातून हा ट्रक नगरकडे चालला होता अशी माहिती मिळते। बुधवारी रात्री गस्तीच्या वेळेस सोलापूर पोलिसांना संशय आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत सांगळे यांना 25,000ची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। सांगळे यांनी एका रेती व्यावसायिकाचे ओव्हरलोड ट्रक अडवून 25,000च्या लाचेची मागणी केली होती। तसंच त्याचे 10 ट्रक पवनी मार्गे जात असल्यानं प्रत्येक ट्रकचे 2,000 या प्रमाणात प्रति महिना 20,000ची मागणी केली। या प्रकरणी रेती व्यावसायिकानं तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। सांगलीतल्या साहित्यिक आणि पुरोगामी नेते डॉक्टर बाबूराव गुरव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या धमकीची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली होती, मात्र पोलिसांची या प्रकरणातली भूमिका संशयास्पद असून किरकोळ कलम लावून संशयिताला सोडण्यात आल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केला आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं शहरामध्ये दहशतीचं वातावरण दिसून येत आहे। मालेगावात एकाच रात्री 2 घरात शस्त्रांच्या धाकानं चोरी करण्यात आली। पहिल्या घटनेमध्ये लहान मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्र ठेवून 1.5 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेमध्ये शासकीय विश्रामगृहाजवळच्या गोडेकर यांच्या घरामध्ये लोखंडी रॉडनं मारहाण करत 60,000च्या मुद्देमालावर डल्ला मारण्यात आला। अल्पवयीन दलित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास बेळगाव सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। शिवाय दंडाची 35,000 रुपयांची रक्कम फिर्यादीला देण्यात यावी असा आदेश देण्यात आले। राजू भांदुर्गे असं या आरोपीचं नाव असून एका शाळकरी मुलीला चॉकलेटचं आवेश दाखवून त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते। यवतमाळमधल्या गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्ववादामध्ये अमित आणि आशिष पलटणकर या 2 भावांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। शहरातल्या संकटमोचन मार्गावर भर वस्तीमध्ये 2 गटांमध्ये धारदार शस्त्राने धुमश्चक्री झाली। यात पलटणकर भावांवर प्रतिस्पर्धी टोळीनं सशस्त्र हल्ला चढवला। यात हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले होते। दरम्यान मारेकरी टोळीतल्या संजय शिंदे आणि संजय वाचलकरला पोलिसांनी अटक केली आहे। पावसाळा संपल्याला अवघा 1.5 महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय, मात्र धुळे जिल्हा आजही तहानलेलाच आहे। जिल्ह्यातल्या 12 जलप्रकल्पांपैकी केवळ 4च प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत। मालनगाव, जामखेडी, पांढरा, करवंद हे प्रकल्प भरले असून उरलेल्या 8 प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर रब्बीचं संकट ओढवलं असून शहरी भागातही पिण्याच्या पाण्याची समस्या गडद होणार आहे। अहमदनगरमध्ये ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागलंय। तालुक्यातल्या 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असून चास परिसरातल्या संतप्त नागरिकांनी टँकरच्या मागणीसाठी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको केला। सुमारे 2 तास करण्यात आलेल्या या रास्ता रोकोमध्ये गावातल्या महिला रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या। पावसाळ्यातही पाणी देण्यास असमर्थ ठरलेल्या प्रशासनाचा यावेळेस तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। अकोला जिल्ह्यातल्या 120 गावातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय।
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जुलैमध्ये गावागावातल्या पाण्यात नमुने गोळा करण्यात आले होते। या पाण्याची तपासणी केली असता 120 गावातल्या 159 नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलंय। पाण्याचे नमुने दूषित आढळल्यानं गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। परभणीतल्या सरकारी रुग्णालयातल्या कंत्राटी सोनोग्राफी तज्ज्ञ आणि दंतचिकित्सकांना राजीनामा दिल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होतीये। जिल्ह्यातल्या सर्वात मोठं रुग्णालय असल्यानं दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असतात, मात्र डॉक्टरच नसल्यानं त्यांना खासगी सेंटरवर महागडी सेवा घ्यावी लागते। त्यामुळे लवकरात लवकर या रुग्णालयात सोनोग्राफी तज्ज्ञ आणि दंतचिकित्सकाची नेमणूक करावी अशी मागणी केली जाते। पेरण्यांचा हंगाम संपत आला तरी परभणी जिल्ह्यातली शेकडो शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची रक्कम मंजूर झालेली नाही आहे। त्यामुळे प्रशासनाच्या विरोधामध्ये संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं। वारंवार बँकेचे उंबरठे झिजवून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देऊन प्रश्न सुटत नसल्यानं खबरडा गावातल्या शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। कोथिंबिरीला भावच मिळत नसल्यानं ती रस्त्यावर कडेला फेकून दिल्याचं विदारक चित्र मनमाडमध्ये पाहायला मिळतंय। 100 रुपये किलोनं कोथिंबिरीचं बी खरेदी करून शेतकऱ्यांनी ते वाढवलं, मात्र बाजारात विक्रीला नेल्यावर त्याला मातीमोल भाव मिळतोय। पावसाची रिपरिप सुरू असल्यानं पाणी लागलेला माल कोणीच घ्यायला तयार नाहीये। त्यामुळं शेतकऱ्याकडे तो फेकून देण्याशिवाय पर्यायही उरलेला नाहीये। वाशिमपासून काही अंतरावरच असलेल्या काकडदाती या गावामध्ये गोठ्याला आग लागल्यानं 25 क्विंटल कांद्यासह शेतीची अवजारही जळून खाक झाली आहेत। काकडदातीतल्या सारास्कर यांच्या गोठ्याला अचानक आग लागली। ही विझवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र त्याआधीच हा गोठा जळून खाक झाला। चंद्रपुरातल्या एखारा भुज परिसरातल्या जंगलामध्ये 2 वाघांच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू झाला। वन विभागाचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना हा वाघ मृतावस्थेत आढळला। हा वाघ 2.5 वर्षांचा नर असून याच वर्षी 4 जून रोजी त्याला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती। ब्रह्मपुरी विभागातल्या T8 या वाघिणीच्या 3 पिल्लांपैकी तो एक होता। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पोस्टमॉर्टममध्ये 2 वाघांच्या झुंजीमध्ये त्याचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तवण्यात आलाय। वर्ध्यातल्या सेवाग्रामच्या जिल्हा परिषद शाळेला ISOचं मानांकन मिळालंय। अवघ्या 9 महिन्यामध्ये च्या कालावधीमध्ये शाळेनं हे मानांकन मिळवलंय। हे मानांकन मिळवणारी जिल्ह्यातली ही 4थी शाळा ठरली आहे। 40 विविध प्रकारच्या कसोट्यांवर स्वतःला सिद्ध करत शाळेनं हे मानांकन पटकावलंय। स्वच्छ, टापटीप, खेळीमेळीचं वातावरण असा शिक्षणाचा दर्जा उंचावलेली ही शाळा तिला मानांकन मिळालंय। गोंदियातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिन साजरा करण्यात येतो। या अंतर्गत जिल्ह्यातल्या वर्ग 1 आणि 2 चे अधिकारी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या काळामध्ये योग्य ते मार्गदर्शन त्यांना मिळावं, प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। राज्यातला असा हा पहिलाच उपक्रम आहे। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये बोधा फॉरेस्ट परिसरामध्ये बाळूमामाची मेंढरं आली आहेत। या मेंढरांचं दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक या परिसराला भेट देत आहेत। या मेंढरांच्या दर्शनानं तसंच त्यांची सेवा केल्यानं असाध्य रोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। बाळूमामांची एकूण 1100 मेंढरं होती, ती वाढून आता 30,000 झाली आहेत। या मेंढरांचं 16 गट बनवण्यात आले असून ते राज्यभरात फिरत असतात।